दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता बघा सर, या डेमोसाठी जर पाहिलं तर आपण हे ग्लास आहे बरोबर ना. आता हा ग्लास म्हणजे काय, आपल्या माणसाची बॉडी. हे काय, माणसाची बॉडी. आता या बॉडी मध्ये काय होतंय, जवळपास 70 ते 75% भाग पाण्याने व्यापलेला आहे. हो. कशाने व्यापलाय, पाण्याने. मग आता बघा ना सर, ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस बॉडी पण स्वच्छ आहे, त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी पण स्वच्छ आहे, राईट ना. पण मग काय होतंय, तुमच्या बॉडीमध्ये कुठलं ना कुठलं सर केमिकल जातं. म्हणजे तुम्ही काही ना काही केमिकल खातात. मग आता ज्या बॉडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या आपल्या पिशी असतात, त्या पिशी म्हणजे काय, आता हे तांदूळ येतं, म्हणजे जे तुम्ही घरी राईस बनवण्यासाठी वापरतात ते. आता बघा ना, ज्या पिशी आहेत त्या पिशी पण आता काय सर, स्वच्छ येतं, म्हणजे पाणी स्वच्छ, बॉडी पण स्वच्छ आणि त्या पिशी पण स्वच्छ. पण आता आपल्याकडे काही ना काही कशाच्या माध्यमातून केमिकल जाणार आहे. मग जर तुम्ही हे केमिकल म्हणून जर बघितलं तर आता ही बॉटल आहे बरोबर ना. आता ही कशाची बॉटल आहे, तर ही आयोडीनची बॉटल आहे. आयोडीन आपण जे जखम धुवायला वापरतो ते. आता हे घातक केमिकलच आहे. पण मग हे केमिकल ज्यावेळेस मी या ग्लासमध्ये टाकणार आहे त्यावेळेस त्याचा कसा परिणाम होतोय त्याच्यावरती मी तुम्हाला एक डेमोच्या माध्यमातून दाखवतो, ते कशा पद्धतीने कार्य करतं. आता बघा, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण केमिकल टाकणार आहे त्यावेळेस प्रोसेस कशी होती ते मी तुम्हाला डेमोच्या माध्यमातून दाखवतो. आता पहा, जी बॉडी स्वच्छ होती ती आता केमिकलनी काय झाली, खराब झाली. बरोबर ना. आणि आता जे त्याच्यामध्ये मी डेमोसाठी तांदूळ टाकले होते ते तांदूळ पण आता काय झाले, खराब झाले. आणि त्याच्यावरती पण जर बघितलं तर कशा पद्धतीने एक लेअर येतो ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे आपल्या पिशी असतात त्या पिशी अशा पद्धतीने डॅमेज होतात, म्हणजे काय झालं, पूर्णपणे काळसर झालं. बरोबर ना. आता ही प्रोसेस आतमध्ये अशी घडते आपल्या बॉडीत. मग मला सांगा ना सर, आता आपण वरून किती पण साबण लावलं, सगळं केलं, वरून आपण स्वच्छ केलं, पण आपण आतून स्वच्छ करतोय का, नाही.